हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ गार्डनशी रिलेटेड किंवा टेरेस गार्डन म्हणू शकतो आपण. तर हे माझ्या वरती गॅलरीत आहेत झाडं वगैरे लावलेली. तर थोडंसं क्लिनिंग करून घेणार आहे मी झाडून. तर मी डेली झाडून घेत असते. आणि आता कसं पावसाळ्यामुळे ते खूप खराब व्हायले, कारण पाऊस पडल्याच्या नंतर कुंड्यातली माती वगैरे खाली सांडून मग ते डागं पडत आहेत. तर त्याच्यामुळे ते बरंच खराब झाले. तर झाडं वगैरे आहेत आणि मी त्याला म्हणजे व्यवस्थित ठेवलेत मी सगळे झाडं. आणि रोजच्या रोज मी झाडून घेत असते. आणि जे काही कलर वगैरे दिलेला होता तर तो एक असा निघून चालला आहे कलर. आणि तो कलर थोडासा व्हाईट कलर असल्यामुळे काय खूप जास्त असा मळल्यासारखा दिसतो आहे. आणि ते कसं पावसामुळे माती वगैरे सांडलेली, ते चिखल, त्याच्यामुळे त्याचे डागही पडत आहेत. तर माझ्याकडे बरेचशी अशी झाडं आहेत. तर मी डेली असं क्लिनिंग करत असते झाडांना वगैरे. पाणी टाकणं झाडांना, म्हणजे काही पानं वगैरे वाळलेली असतील तर ते काढून टाकते. तर माझे हे रुटीनमध्ये असते रोजच्याच. तर एखाद्या वेळेस कधी थोडंसं दुर्लक्ष होतं, पण दुर्लक्ष झाल्यानंतर लगेच माती वाळलेली दिसते. तर आता सध्या पाऊस नाही आहे इकडे, त्याच्यामुळे रोजच पाणी टाकावं लागते झाडांना. तर बरीचशीच अशी झाडं आहेत माझ्याकडे. 40 एक कुंड्या आहेत वरती, 40 झाडं आहेत, लहान मोठे सगळ्याच मिळून. आणि खाली पण 7-8 आहेत. मोठ्या 3 आहेत आणि बाहेरच्या साईडला आहेत 2-3. तर मी आता पावसाळ्यामुळे काय सगळं कुंड्यावरतीच आणून ठेवल्यात. उन्हाळ्याचं मी खाली नेऊन ठेवत असते, कारण वर ऊन खूप लागते आणि झाडांना तितकं ऊन सहन होत नाही, त्यामुळे झाडं वाळतात. तर उन्हाळ्यात ह्या सगळ्या कुंड्या मी खाली पोर्चमध्ये नेते आणि मग पावसाळा आणि हिवाळा ह्या 2 ऋतूमध्ये वरती असतात, कारण तितकं ऊन सहन होते त्यांना आणि तेवढासा त्रास होत नाही. पण उन्हाळ्यात कसं ऊन भरपूर असल्यामुळे उन्हाचा त्रास होतो आणि झाडंही वाळायला लागतात. तर आता हे सगळं झाडून वगैरे घेते आणि जे काही पानांचा वगैरे कचरा तो भरून टाकते. आणि जी काही माती असते तर ती मी परत त्या एखाद्या कुंडीमध्ये टाकून देत असते, कारण तिथल्या तिथे ती माती वगैरे पडलेली सुपलीमध्ये भरून घेऊन मी तिथल्याच एखाद्या कुंडीमध्ये टाकून देत असते. तर हे क्लिनिंग वगैरे करून जे काही एक्स्ट्राची पानं वाळलेली असतात तर ही सगळी मी काढून टाकत राहते वरच्यावर. तर माझ्याकडे बरीचशी अशी झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. ते केळीचं लावलेलं आहे. तर केळीचं मी बकेटातच लावलेलं आहे, ते पण बऱ्यापैकी चांगलं मोठं वाढलं आहे. तर त्याला लावण्यासाठी खाली जागा नाही आहे, त्याच्यामुळे मला आता हे कुंडीतच लावावं लागलं, कारण खाली लावतं ते खूप मोठं होतं आणि त्यानंतर खाली म्हणजे सापाची वगैरे भीती असते, तर ते नको वाटतं. तर हे अशा पद्धतीने सगळं झाडून घेतल्याच्या नंतर एक पूर्ण टूर तुम्हाला दाखवते. तर हे माठामध्ये लावले मी, तर त्याला छान कलर वगैरे देऊन इमोजी काढला आहे, त्याच्यात पण लावलं. आणि हे गोकर्णाचा वेल आहे, त्याला पण असं दोऱ्यावर हे केलं, बांबूच्या मदतीने दोऱ्या बांधल्या आणि ती वरती चढवला आहे वेल. तर थोडा सुकल्यासारखा झाला आहे वेल, पाऊस नसल्यामुळे काय माहीत. पण हा एक चांगला आहे. तर 2 कलरमध्ये, एक व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलर. याला आता सध्या फुलं नाही आली, पण त्याला फुलं कंटिन्यूली येत आहेत. तर 2 वेगवेगळ्या ह्याच्यात लावलेले आहेत. आणि हे सुद्धा, ह्याचं नाव नाही माहीत, पण ह्याच्या जे पानापासून दुसऱ्या तयार होतात गुच्छा, तर त्याचंच असं तोडून मी लावलेलं आहे. आणि हे कागदी फुलांचे असतात, ते बोगनवेला काहीतरी म्हणतात वाटतं त्याला, तर ते आहे. आणि ही टाकी उन्हाळ्यात मी भरून ठेवत असते पाणी वगैरे टाकायला. तर काही झाड वर असतात, काही खाली नेलेली असतात. जी मोठ्या कुंड्या असतात ज्या उचलत नाहीत त्या सहसा वरच राहतात आणि ज्या सहज उचलून नेऊ शकते ते खाली. तर ह्याच्यात मुलांनी खारीक खाऊन त्याच्या बिया टाकलेल्या, तर ते आले. तर छोट्या छोट्या कुंड्यामध्ये ह्या सीडीवरती मी काही लावलेल्या आहेत, 5-6 कुंड्या आहेत त्या. त्यानंतर भिंतीला वगैरे मी पेंट केला, तर तो आता थोडा फिका पडला आहे, कारण बरेच दिवस झाले ते करून पण. आणि ह्याच्यात लावलेलं आहे ते मी मोगऱ्याचं लावलेलं आहे, ती पण वेल खूप छान आहे. सध्या आता फुलं वगैरे काही येत नाही आहेत, पण मागे बरेचशी फुलं येऊन गेलीत त्याला. नंतर वेगवेगळ्या कुंड्यामध्ये वेगवेगळी मी अशी झाडं लावलेली आहेत. काहींची नावं माहिती आहेत, काहींची नावं नाही माहीत. तर काही पामची आहेत, काही मोरपंख म्हणतात ह्याला, तर ते आहे. हे स्वास्तिक आहे, डबलवाला स्वास्तिक, ते जाडवाला असते तसा. तर त्यालाही छान फुलं येतात. तर वेगवेगळ्या ह्याच्यात लावलेत. काही पेंटची बकेट आहेत, काही कुंड्या आहेत, लहान मोठ्या कुंड्या आहेत. तर हे समोरच्या थोड्याशा पॅशेसमध्ये माती टाकलेली आहे, तर तिथे पण छोटे छोटे रोपं असे लावलेले आहेत. तर ही आहे मधुमालतीची वेल, तर ती पूर्ण खालून आलेली आहे वर, ती पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. हे आहे कागदी फुलाचं. तर ह्याला लागला आहे किडा, आळी, काय माहीत, काही दिसत काहीच नाही आहे, पण एकही पान असं व्यवस्थित ठेवलं नाही, पूर्ण पानाला कीड लागली, म्हणजे पूर्ण खाल्लं आहेत पानं त्या किड्यांनी. हे सुद्धा कागदी फुलाचंच आहे. आणि हे जे आहे ते ओव्याचं आहे, कारण त्याचा वास असा ओव्यासारखा येतो. ते
ते फक्त काड्या लावल्या तरी येऊन जातं ते व्यवस्थित. काडी कट करून असं लावली तरी. हे आहे ॲलोवेरा आहे, तुळस. ही खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही ह्याचं तर नाव नाही माहीत मला याला काय म्हणतात, पण याचं फूल खूप सुंदर आहे, खूप डार्क कलर आहे, खूप छान आहे. तो ऑइलच्या कॅनमध्ये लावलेत मी 2. परत पामचे आहेत 4 आहेत पामचे, भरपूर मोठे मोठे झालेले आहेत, मोठ्या मोठ्या कुंड्यात लावलेत ते. त्यानंतर शोचे आहेत काही असे बरीचशी झाडं आहेत. माझ्याकडे 40 काहीतरी कुंड्या आहेत, लहान मोठ्या सगळ्या मिळून 40 कुंड्या आहेत. तर हे सगळं व्यवस्थित मी ठेवलं आहे. छान असं केळीचं पण खूप सुंदर झालं आहे. माहीत नाही आता केळी येईल का नाही माहीत नाही, पण छोट्याशाच बकेटात काय असेल ना पण खूप छान आले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हे जे माझं टेरेस गार्डन आहे तर मी कशा पद्धतीने डेकोरेट केले, अजून वेगवेगळं डेकोरेशन मी करणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं. तर आता पावसाळ्यात कसं बाहेर वगैरे आपण डेकोरेशनचं काही ठेवू शकत नाही. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक